यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो यो कोकण असो आमचो यो कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव जगाच्या नकाशाने शोभून दिसता आमच्या कोकणचा नाव रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव जगाच्या नकाशाने शोभून दिसता आमच्या कोकणचा नाव सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो यो कोकण असो आमचो यो कोकण रामेश्वर आरेश्वर कुणकेश्वर रवळनाथ वेतोबा मार्लेश्वर लिंगेश्वर हरिहरेश्वर राजापुरात अवतरता गंगा भगवती सातेरी भद्रकाली पावणाई निर्माई भराडी जाखमाता विठलाई नवलाई भैरी भवानी गावदेवी राहुल महाराज साटम महाराज बालचंद्र महाराज धर्माधिकारी देवी स्वामी स्वरूपानंद नरेंद्र महाराज देवी देवतांका महापुरुषांका करताव आम्ही वंदन देवी देवतांका महापुरुषांका करताव आम्ही वंदन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो यो कोकण असो आमचो यो कोकण झुक गाडीत बसा आम्ही करताव बघा हो मज्जा खिडकी मधून दर्शन देता आमका निसर्ग राजा झुक झुक गाडीत बसा आम्ही करताव बघा हो मज्जा गावकर प्रतिष्ठान नवयुग फाउंडेशन या मंडळाचा वेगवेगळ्या उपक्रमातून राबवले गेलेले नवीन उपक्रम कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उत्तम प्रकारे कार्य करत असणारी ही मंडळी आजच्या ह्या रात्रीच्या वेळी यावेळी या मौसममध्ये गावाकडे राखण हा प्रकार चालू असतो। आता राखण म्हणजे नक्की काय? ज्या वेळेला या भूखंडाची वेगवेगळ्या प्रकारे खंड निर्माण झाले आणि या खंडातून या खंडाचं संरक्षण तशा प्रकारे ग्रामदेवता खंडोबाकडे आमच्या आस्थेतून निर्माण झालेल्या देवांना आम्ही खंडोबा असं म्हणू लागतो। पुढे या खंडांचं रूपांतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होऊ लागलं। कोकणपट्टीमध्ये भगवान परशुरामाची पवित्र जन्मभूमी ही या पवित्र भूमीमध्ये
ही कोकण नगरी पूर्णपणे बसलेली आहे. तिथे वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या आस्था, वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या संकल्पना घेऊन ही मंडळी काही ना काहीतरी एकत्रितरित्या येऊन कार्यक्रम करतात. तिथला आनंद उत्सव लोक अगदी आनंदाने साजरे करतात. अशाच परिस्थितीमध्ये आपण तिथले ग्रामस्थ प्लस मुंबईकर मंडळी म्हणून ते त्या प्रकारामध्ये नक्की काय करतात त्यांच्याकडे जाणून घेऊया. शशिकांत नागरे. ही आमची आजची वर्षाची पोस्टमधून हे पूर्ण वाडीच्या आज आपण सर्व वाडी एकत्र मिळून हा एक आनंद वेगळाच असतो. असा आनंद आज आपली सर्व महिला ग्रामस्थ सगळे मुंबईकर मिळून एकदम अतिशय आनंदात आणि उत्साहात पूर्ण वाडी एकत्र येऊन हा आमचा कार्यक्रम वनभोजनाचा जेवणाचा कार्यक्रम असा आम्ही एकत्र केला आहे. आणि हा सर्व आपली मुलं, विद्यार्थी, महिला, सगळे आपले ग्रामस्थ मुंबईकर असे सर्व मिळून हा एकदम कार्यक्रम खूप आनंदात आणि उत्साहात आम्ही सगळे साजरा करण्यासाठी मुंबईतून सगळे मुंबईकर आलेलो आहे. आणि खरोखर आज आनंद होतोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर, गावच्या महिलांच्या, सगळ्या ग्रामस्थांच्या, मुंबईकरांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर खूप एकदम आनंद ओसंडून वाहतोय की आपले सगळे मुंबईकरी आपल्या बरोबर आज या वनभोजनासाठी इथे आले. आणि खरोखरच सगळ्यांचं मन भरून आलंय. आणि हा कार्यक्रम एवढा मोठा बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो. वाडीमध्ये ज्यांच्या स्फूर्तीतून, ज्यांच्या श्रद्धेतून, ज्यांच्या मार्गदर्शनातून ही नवीन मंडळी जी तयार होते, या नवीन मंडळींना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतं. हे मंडळ म्हणजे फक्त मंडळ नसून इथं परंपरा राखली जाते, इथं श्रद्धा आहे, इथं वडिलोपार्जित असणारे गुण आहेत. आणि अशा गुणांचं अतिशय चांगल्या प्रकारचं जर संक्रमण करून जर देणारे तडफदार असं नेतृत्व जर मिळालं असेल तर ते अनिलजी धुंडो आगरे त्यांच्या माध्यमातून. आणि आज योगायोगाने तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तर त्यांच्या मुखातून आपण काहीतरी 2 शब्द ऐकून घेऊया, जेणेकरून आम्हाला आणखीन तरुणांना एक वेगळा आनंद निर्माण होईल. तर अनिलजी, तुम्ही आमच्या या सगळ्या समुदायाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन जशा प्रकारे आम्हाला तुम्ही देत असता तसं आम्हालाही सगळ्या लोकांकडून ऐकून घ्या, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. वाडीतल्या महिला, आबालवृद्ध आणि आमची सर्व वरिष्ठ मंडळी सर्वप्रथम नमस्कार. आता वेळ जास्त होतोय, मी काय जास्त बोलणार नाही. पण आज वडिलोपार्जित ही आपल्या वाडीची परंपरा, गावचं पोस्ट या आज पारंपरिक या भाजींच्या शाळेमध्ये आपण आज अतिउत्साहाने साजरं करतोय. आज खरोखरच या संकल्पनेतून तरुणांनी एक संकल्प निर्माण केला. आणि आज त्या पोस्टाच्या निमित्तानं मुंबईतून 50 लोक इकडे आज हजर राहिली. आणि त्यांनी एक संकल्प करून आपल्या वाडीचं ज्याच्यावर उपजीविका, जीवन म्हणायचं एक पाण्यासारखा सखोल प्रश्न आहे, हा प्रश्न आज मार्गी लावण्याचा तरुणांनी आज उपक्रम हाती घेतला. आणि वाडीच्या वाटा, रानोमाळच्या वाटा या साफसफाईचा संकल्प करून एक नवीन, एक आगळा वेगळा एक समाजामध्ये रूढ चालवली. अशी आपल्या पायरीच्या पर्याकडची वाट, आज ही वडिलोपार्जित ती रानोमाळाची वाट, आज ती वहिवाटीची वाट आज खरोखरच आज बघण्यासारखा हमरस्ता वाटतोय. आणि तो भविष्यात पूर्वजांच्या पुण्याईने आम्ही त्या पायरीच्या पाण्यापर्यंत एक तो रस्ता पूर्ण करण्याचा एक संकल्प करूया. आणि आज तो तुम्हीच्या रूपाने आज नवीन तरुणांच्या वतीने आज संकल्प मांडण्यात आलेला आहे. आणि खरोखरच मला स्फूर्ती वाटते तुमच्या सगळ्या तरुणांकडे पाहिल्याच्या नंतर. मी तो रस्ता बघून आलो. आज खरोखरच तो रस्ता आपण पूर्ण पाण्यापर्यंत नेऊया. दुसरं म्हणजे ज्या पाण्यावरती आपलं जीवन अवलंबून असतं, असं आपलं पायरीचं पाणी, तेच पाणी आपल्या खाली विहिरीपर्यंत जातं. आणि त्या पायरीपासल्या पाण्याचं संवर्धन करण्याचा तुम्ही हा उपक्रम हाती घेतलात. त्याचं संवर्धन करण्याचा एक कार्यक्रम तुम्ही हाती घेतला. त्यातला तो पाण्यातला गाळ होता, डबकं साफ करून ते पाणी, ते डबकं पूर्णपणे चांगलं निवळलेलं पाणी आज पाहायला मिळालं. असा संकल्प तुमच्या हातून संपूर्ण घडो. आणि त्या पायरीपासल्या पाण्याचं आपण सदोतीत आपण एक संवर्धन करूया. ते डबकं कायमस्वरूपी तसंच राहावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि हा संकल्प पुढे नेण्याचा आपण घेतलेला वसा आपण टिकूया. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाणी अडवा, पाणी जिरवा हा एक उपक्रम आपण आपल्या माध्यमातून एक राबवलाच होता. त्या माध्यमातून मी एक आपल्या तरुणांना सांगू इच्छितो की ह्या डबक्याचं जर संवर्धन करायचं असेल तर आपल्याला वरच्या शेतातून पाणी जिरवावं लागेल सर्वप्रथम.
तो एक संकल्प आपण एक पावसाळ्यामध्ये जेव्हा भर पावसाचा टाईम असतो त्यावेळी तो संकल्प करूया आणि ते पाणी जेणेकरून त्या डबक्यामध्ये संपूर्ण वर्षभर कसं साठून राहील हे एक आपण करूया. त्याचप्रमाणे आज सगळेजण इथे हजर राहिलात त्याबद्दल सगळ्यांचा सर्वप्रथम आभार मानतो. चांगली संकल्पना घेऊन आपण आज कार्यक्रम सादर केलेला आहे. सगळ्यांनी आपल्या कुटुंबासमेत घरी जाऊन चांगला आनंदात साजरा करायचा आहे. मुंबईकर इथे आले आहेत, मुंबईकरांनी चांगली साथ दिलेली आहे आणि हा कार्यक्रम वडिलोपार्जित असलेला कार्यक्रम हा असा ज्या फळ्यामध्ये सदोदित अखंड असा तेजत राहो आणि पारंपरिक हा पोस्टाचा कार्यक्रम असा जिथे घडत राहो ही पूर्वजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांची कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहो अशी अपेक्षा करतो. सगळ्यांनी महिला मंडळाला एक विशेष करून मी नेहमी त्यांचा आम्हाला याच्यामध्ये सिंहाचा वाटा असतो वाडीच्या कार्यक्रमामध्ये त्यांचेही आभार मानतो. महिलांच्या सहकार्याशिवाय आमचे कार्यक्रम कुठलेच सादर होऊ शकत नाही. त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांना धन्यवाद. आज बच्चे कंपनी आहे त्यांनी ही परंपरा राखून ठेवायचे पुढे चालू ठेवायचे आणि असेच कार्यक्रम वाढीत राहो अशी अपेक्षा करतो. इथेच थांबतो. सगळ्यांना ह्या पोस्टानिमित्त धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि या वाडीचे असेच कार्यक्रम पुढे चालू राहोत. धन्यवाद. धन्यवाद. हा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे इथल्या सहकार्याने इथल्या असणाऱ्या तरुणाई इथल्या असणारे नवोदित कार्यकर्ते खास करून आमच्या मंडळाचे कार्यकारिणीमध्ये आम्हाला सेक्रेटरी रूपाने मिळालेले नितेश आगरे, अध्यक्ष म्हणून मिळालेले चंद्रकांत आगरे, कार्याध्यक्ष मिळालेले सुनील आगरे, खजिनदार म्हणून मिळालेले विजय आगरे असतील अशी ही तरुणाई ग्राम पातळीवरचे आमचे गावकर गोविंद आगरे, सीताराम आगरे, सीताराम रत्नू आगरे, सीताराम बाळू आगरे, आमचे सगळ्यांचे लाडके बुवा परशुरामजी आगरे, आमचं श्रद्धास्थान काशीरामजी आगरे. हे फक्त श्रद्धास्थान नाही आहे, आमच्या सगळ्यांचा भगवंत स्वतःने भेटलेल्या रूपात एक आम्हाला ईश्वर आहे ज्याने हे फक्त मंडळ नाही तर हे मंडळ म्हणजे कुटुंब समजले. कदाचित तुम्हाला ताटकळत ठेवण्याचा माझा हा कुठल्याच प्रकारचा मनसुबा नाहीये, पण ह्या व्यक्तीनं देखील आपलं स्वतःचं कुटुंब कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हे यांचं कुटुंब आहे. ही एकमेव व्यक्ती समजलेली त्यांचं नाव आहे काशीराम शिवराम आगरे. आपल्या कुटुंब म्हणजे हे जे तुमच्या डोळ्यासमोर दिसतं ना हे तुमचं कुटुंब. आपल्या मुलाबाळात नाही, आपल्या बायकापोरांमध्ये नाही, आपल्या भावंडांमध्ये नाही, संपूर्ण आयुष्य ह्या कुटुंबाला त्यांनी दिलं. कदाचित माणसांचा गुणगौरव हा गेल्यानंतर करतात, पण आपल्या समाजामध्ये हा गुणगौरव तो हयातीत असताना झाला तर कदाचित आपण काही कार्य केल्याचं समाधान त्या व्यक्तीला पाहायला मिळेल. कालच आपल्याकडं आमच्या मंडळाचे तडफदार व्यक्ती शशिकांतजी आगरे यांचा बर्थडे झाला, वाढदिवस साजरा झाला आणि तिथं आम्हाला कुणालाही माहीत नव्हतं, पण आज सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय आणि त्यांना चिरंजीवी आशीर्वाद द्यायचा आहे. शशिकांतजी आगरे आजचा विषय खूप सुंदर होता, खूप चांगल्या प्रकारे आम्हाला साथ दिली. इथली मुलांना हे अनुभव मिळत आहेत. हा फक्त जेवणाचा उपक्रम नाही आहे, हा आनंद आहे आणि हा आनंद कधीही विरणार नाही, कधीही विराजमान होणार नाही, कधीही संपणार नाही अशा शुभेच्छा देतो आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.